स्टुडंट, आज आपण ब्रीडिंग सिस्टीमचा टॉपिक शिकणार आहोत. या अगोदर आपण आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे काय, मल्टिपल ओव्ह्युलेशन, एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्निक म्हणजे काय, डायजेस्टिव्ह सिस्टीम काय असते, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय असते, ठीक आहे. आपण हे सगळं काही शिकलो आहे. आज आपण ब्रीडिंग सिस्टीम शिकणार आहोत. हा जो ब्रीडिंग सिस्टीमचा जो पोर्शन आहे हा प्रत्येक एक्झाममध्ये विचारला जातो. मग त्या तुमच्या कोणत्या पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू द्या, जसं की IBPS AF असू द्या, नॅशनल सीड कॉर्पोरेशन असू द्या, MCRची एक्झाम असू द्या किंवा ICRची एक्झाम असू द्या, हा फ्रिक्वेंटली प्रत्येक एक्झाममध्ये या टॉपिकवर क्वेश्चन विचारले जातात. हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. तर चला आपण शिकूयात की ब्रीडिंग सिस्टीम म्हणजे काय. बघा, ब्रीडिंग सिस्टीम जे आहे या दोन प्रकारच्या ब्रीडिंग सिस्टीम आहे. एक आहे इन ब्रीडिंग आणि एक आहे आउट ब्रीडिंग. आता इन ब्रीडिंगमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये दोन सिस्टीम आहे. एक आहे क्लोज ब्रीडिंग आणि दुसरी आहे लाईन ब्रीडिंग, ठीक आहे. आउट ब्रीडिंगमध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये 6 सिस्टीम आहे. सर्वात पहिली जी सिस्टीम आहे ती आहे क्रॉस ब्रीडिंग. आणि मग क्रॉस ब्रीडिंगमध्ये सुद्धा वेगवेगळ्या सिस्टीम आहे. बघा, सिंगल क्रॉस ब्रीडिंग काय असते, 3 वे क्रॉस काय असतो, डबल क्रॉस काय असतो, क्रिस क्रॉस काय असतो, ट्रिपल क्रॉस काय असतो, बॅक क्रॉस काय असतो, ठीक आहे. नंतर जे आहे हे जे सगळे टाईप्स जे तुम्हाला सांगितले मी, हे सगळे टाईप्स आहे क्रॉस ब्रीडिंगचे. नंतरचा जो टाईप आहे आउट ब्रीडिंगचा तो आहे ग्रेडिंग अप. ग्रेडिंग अप म्हणजे काय, ठीक आहे. आउट क्रॉसिंग म्हणजे काय, हा एक 3rd नंबरचा टाईप आहे. टॉप क्रॉसिंग म्हणजे काय, हा 4th नंबरचा टाईप आहे. 5th नंबरचा टाईप आहे लाईन क्रॉसिंग म्हणजे काय, आणि 6th नंबरचा टाईप आहे स्पेशल हायब्रिडायझेशन टेक्निक म्हणजे काय, ठीक आहे. आता हे जे प्रत्येक टाईप्स आहे याला आपण पूर्ण डिटेलमध्ये शिकूया. इन ब्रीडिंग म्हणजे काय, आउट ब्रीडिंग म्हणजे काय, ठीक आहे. आता लक्षात ठेवा की इन ब्रीडिंग म्हणजे काय, ही डेफिनेशन आहे इन ब्रीडिंगची. इट इज अ मॅटिंग बिटवीन द व्हेरी क्लोजली रिलेटेड ॲनिमल. काय, इट इज अ मॅटिंग बिटवीन द व्हेरी क्लोजली रिलेटेड ॲनिमल. मॅटिंग बिटवीन द व्हेरी क्लोजली रिलेटेड ॲनिमल. आता बघा, म्हणजे कोणाकोणामध्ये मॅटिंग असतं, व्हेरी क्लोजली रिलेटेड ॲनिमल. जसं काही ब्रदर आणि सिस्टर आहे, यांच्यात जर मॅटिंग जर होत असेल तर आपण याला काय म्हणतो, इन ब्रीडिंग असं म्हणतो. सायर किंवा डॉटर. सायर किंवा डॉटर. सायर म्हणजे काय असतो की जो मेल असतो, सपोज हा मेल आहे आणि हा काय, ही फिमेल आहे. या दोघांचं जेव्हा क्रॉस होतं त्यावेळेस याची जी प्रोजेनी असते त्याला आपण काय म्हणतो, F1. ही प्रोजेनी आणि या मेलचं क्रॉस, जर या दोघांचं जर क्रॉस झालं तर त्याला आपण काय म्हणतो, सायर अँड डॉटर क्रॉस. हे जे आहे, हा जो सगळा जो पोर्शन आहे हा इन ब्रीडिंगचा आहे. ब्रदर आणि सिस्टरमध्ये जे क्रॉस होत असेल त्याला म्हणतो आपण इन ब्रीडिंगचा क्रॉस आहे, ठीक आहे. म्हणजे काय, इट इज अ मॅटिंग बिटवीन द व्हेरी क्लोजली रिलेटेड ॲनिमल, ठीक आहे. आता हे जे आहे इन ब्रीडिंगमुळे होतं काय की तुमचं जी प्रोडक्शन आहे ते काय होतं, लोअर प्रोडक्शन होतं. मिल्क फॅट जे आहे ते रिड्यूस होतं. याच्यामध्ये काय की इन्क्रीज द डिसीज ससेप्टिबिलिटी, ठीक आहे. आणि जर डिसीजची ससेप्टिबिलिटी जर वाढली तर याच्यामध्ये मोर्टॅलिटी रेट जो आहे तो पण वाढतो, ठीक आहे. याच्यामध्ये काय होतं की जेनेटिक युनिफॉर्मिटी आहे ती काय होते, वाढते, ठीक आहे. याच्यामध्ये जे प्रोडक्शन एफिशियन्सी आहे, ठीक आहे, जसं काही मिल्क यील्ड असू द्या ते काय होतं, लोअर होतं. किंवा त्याची काम करण्याची जी कॅपॅसिटी असते बुलची ती पण काय होते, लोअर डाऊन होते. आता डिसीज ससेप्टिबिलिटी जी आहे ती वाढते तरी कशी, बघा. सपोज बघा, हा एक मेल पॅरेंट आहे, हा एक फिमेल पॅरेंट आहे, ठीक आहे. आता तुम्हाला माहीत आहे की ज्यावेळेस मेंडलचा लॉ काय सांगतो की ज्यावेळेस मेल आणि फिमेल पॅरेंटचं क्रॉस होतं त्यांच्या F1 जनरेशनमध्ये 50% जे जीन आहे ते मेलकडून येतात आणि 50% जे जीन आहे ते कोणाकडून येतात, फिमेलकडून येतात. आता बघा, मेंडलचा जो पहिला लॉ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की जो पहिला जो रेशिओ असतो F1चा तो कसा आहे, 3:1 फिनोटायपिक जो रेशिओ आहे. म्हणजे काय की बघा, हा जो सपोज हा ए जो आहे, हा जो ए जीन आहे हा एखाद्या पर्टिक्युलर डिसीजला रेजिस्टन्स करतो आणि हा जो स्मॉल ए जो जीन आहे हा पर्टिक्युलर डिसीज जो आहे हा कॉज करत असेल. आता बघा, याचे कोणकोणत्या पॉसिबिलिटी आहे क्रॉस होण्याच्या, कॅपिटल ए, ठीक आहे, कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल ए स्मॉल ए, ठीक आहे. स्मॉल ए कॅपिटल ए म्हणजे कॅपिटल ए स्मॉल ए, ठीक आहे, आणि स्मॉल ए. आता बघा, याच्यामध्ये तरी ठीक आहे, याच्यामध्ये डिसीज रेजिस्टन्स जीन एक्सप्रेस होईल, याच्यामध्ये सुद्धा डिसीज रेजिस्टन्स जीन एक्सप्रेस होईल, याच्यामध्ये सुद्धा डिसीज रेजिस्टन्स एक्सप्रेस जीन होईल. पण हा जो बघताय तुम्ही, हा स्मॉल ए हा काय, हा एक लिथल जीन आहे. लिथल जीन म्हणजे काय, हा एक हार्मफुल जीन आहे. म्हणजे हा पण एक्सप्रेस होण्याचे चान्सेस असू शकतात, ठीक आहे. हे कशामुळे होतं, इन ब्रीडिंग. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एका क्लोजली रिलेटेड ॲनिमलचं ज्यावेळेस मॅटिंग करून आणतात त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होऊ शकतो, ठीक आहे, लक्षात राहू द्या.
आता बघा, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की इनब्रीडिंग काय असतं, इट इज अ मॅटिंग बिटवीन द व्हेरी क्लोजली रिलेटेड ॲनिमल. जसं काही ब्रदर आणि सिस्टरमध्ये जर मॅटिंग झालं त्याला पण आपण इनब्रीडिंग म्हणू शकतो. सायर किंवा डॉटरमध्ये जर मॅटिंग झालं तर त्याला पण आपण इनब्रीडिंग म्हणू शकतो. इनब्रीडिंगचे कॉन्सिक्वेन्सेस काय, की जे मिल्क इल्ड आहे किंवा जे प्रोडक्शन आहे ते काय होतं, लोअर डाऊन होतं. नंतर याच्यामध्ये काय होतं की जी डिसीजची ससेप्टेबिलिटी आहे, म्हणजे ॲनिमलला डिसीज कॉज होण्याची जी ॲबिलिटी आहे ती जास्त प्रमाणात आहे, होऊ शकतं जास्त प्रमाणात डिसीज. जर डिसीज जर जास्त प्रमाणात झाला तर जो मोर्टॅलिटी रेट आहे, मोर्टॅलिटी रेट म्हणजे काय, जो मृत्यूदर, म्हणजे ॲनिमल जास्त प्रमाणात त्याची डेथ होऊ शकते. म्हणजे काय, मोर्टॅलिटी रेट जो आहे तो पण इन्क्रीज होऊ शकतो. दुसरं काय, इनब्रीडिंगचं एक काय की जेनेटिक युनिफॉर्मिटी वाढते. जर जेनेटिक युनिफॉर्मिटी जर वाढली तर जे प्रोडक्टिव्ह जी एफिशियन्सी आहे, जसं काही मिल्क प्रोड्यूस करण्याची जी एफिशियन्सी आहे ती काय होते, रिड्यूस होऊन जाईल. जसं काही एखादा जो बुल असेल त्याची जर काम करण्याची एफिशियन्सी आहे ती पण काय होईल, रिड्यूस होऊन जाईल. आता इनब्रीडिंगचे दोन पार्ट पडतात बघा. इनब्रीडिंगचे दोन पार्ट पडतात. जो पहिला पार्ट आहे त्याला आपण क्लोज ब्रीडिंग असं म्हणतो आणि जो दुसरा पार्ट आहे त्याला आपण लाईन ब्रीडिंग असं पण म्हणतो. काय म्हणतो, क्लोज ब्रीडिंग प्लस लाईन ब्रीडिंग. आता बघा, हा जो क्लोज ब्रीडिंग आहे हा मोर इंटेन्सिव्ह फॉर्म आहे इनब्रीडिंगचा. काय, हा मोर इंटेन्सिव्ह फॉर्म आहे इनब्रीडिंगचा. त्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, फादर आणि डॉटर. काय, फादर आणि डॉटर. किंवा फुल सिप मॅटिंग म्हणजे काय, फुल सिस्टर ब्रदर मॅटिंग. जसं काही फुल सिप मॅटिंग म्हणजे काय, बघा, हा एक मेल आहे, हा एक फिमेल आहे. ठीक आहे, यांनी दोन प्रोजेनी प्रोड्यूस केल्या या. ठीक आहे, यांनी काय केलं, दोन प्रोजेनी प्रोड्यूस केल्या. त्याच्यामधली एक जी आहे तो आहे सन आणि दुसरी काय आहे, डॉटर. या सन आणि डॉटरमध्ये जे मॅटिंग होतं त्याला आपण काय म्हणतो, फुल सिप मॅटिंग. ठीक आहे, एवढं लक्षात राहू द्या. आता लेस इंटेन्सिव्ह लाईन ब्रीडिंग काय, हा एक इनब्रीडिंगचा लेस इंटेन्सिव्ह फॉर्म आहे. कसा फॉर्म आहे, लेस इंटेन्सिव्ह फॉर्म आहे लाईन ब्रीडिंग. याच्यामध्ये काय येतं, हाफ सिप मॅटिंग म्हणजे हाफ सिस्टर ब्रदर मॅटिंग येतं. यालाच आपण कझन मॅटिंगसुद्धा, डबल फर्स्ट कझन मॅटिंगसुद्धा म्हणतो. आता एक गोष्ट लक्षात राहू द्या, ही मदर आहे, ठीक आहे, आणि हे फादर आहे. ठीक आहे, या फादरला एक भाऊ आहे. ठीक आहे, लक्षात राहू द्या, आणि ही त्याची वाईफ आहे. या दोघांमध्ये क्रॉस झालं. ठीक आहे, त्याची एक जनरेशन येईल F1. या दोघांमध्ये क्रॉस झालं, त्याची जनरेशन येईल. ठीक आहे, F1. या F1 मध्ये जे क्रॉस होतं याला आपण म्हणतो हाफ सिप मॅटिंग. काय म्हणतो, हाफ सिप मॅटिंग म्हणजे हाफ सिस्टर अँड ब्रदर मॅटिंग असं म्हणतो. आणि हा पण काय, एक इनब्रीडिंगचा फॉर्म आहे. पण हा जो फॉर्म आहे हा कसा फॉर्म आहे, लेस इंटेन्सिव्ह फॉर्म आहे इनब्रीडिंगचा. ठीक आहे. आता आउटब्रीडिंग म्हणजे काय, आता बघा आपण याच्यामध्ये बघितलंय इनब्रीडिंग म्हणजे काय. इनब्रीडिंगमध्ये आपण दोन बघितले, क्लोज ब्रीडिंग म्हणजे काय, लाईन ब्रीडिंग म्हणजे काय. क्लोज ब्रीडिंग मी तुम्हाला सांगितलं हा कसा फॉर्म आहे, मोर इंटेन्सिव्ह फॉर्म आहे. कशाचा, इनब्रीडिंगचा. म्हणजे काय, याच्यामध्ये येतं फुल सिस्टर ब्रदर मॅटिंग जे आहे. ठीक आहे, लाईन ब्रीडिंग म्हणजे काय, हा लेस इंटेन्सिव्ह फॉर्म आहे. कशाचा, इनब्रीडिंगचा. याच्यामध्ये काय येतं, हाफ सिस्टर ब्रदर मॅटिंग येतं. नंतर आता बघायचं आहे आपल्याला आउटब्रीडिंग म्हणजे काय. ठीक आहे, आउटब्रीडिंग म्हणजे काय की असे ॲनिमल इट इज अ मॅटिंग बिटवीन द अनरिलेटेड ॲनिमल बट ऑफ द सेम ब्रीड. त्याला आपण काय म्हणतो, आउटब्रीडिंग असं म्हणतो. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, आउटब्रीडिंग असं म्हणतो. जसं सैवाल ही एक कॅटल आहे, दुसरी पण सैवाल ही एक कॅटर आहे. ही जी सैवाल कॅटर आहे ही महाराष्ट्रातली आहे. ठीक आहे, ही महाराष्ट्रात ग्रो झाली आहे. हिचं सगळं काही संगोपन जे आहे ते सगळं काही महाराष्ट्रात झालं आहे. ही दुसरी जी सैवाल कॅटल आहे ही आपण पंजाबवरून आणली आहे. ठीक आहे, पंजाबवरून आणली आहे. या दोन्ही सैवाल कॅटलचे जे जीन आहे हे कम्प्लिटली डिफरंट आहे. हे काय, कम्प्लिटली डिफरंट आहे. ज्यावेळेस या दोन सैवाल कॅटलचं आपण मॅटिंग करतो पण त्यांचे कोणतंही ब्लड रिलेशन नाही आहे, त्यांचं कोणत्याही प्रकारचं ब्लड रिलेशन नाही आहे, अशा वेळेस याला काय म्हणतो आपण, आउटब्रीडिंग असं म्हणतो. मॅटिंग ऑफ द अनरिलेटेड ॲनिमल. काय म्हटलं मी, मॅटिंग ऑफ द अनरिलेटेड ॲनिमल ऑफ द सेम ब्रीड, त्याला आपण काय म्हणतो, आउटब्रीडिंग असं म्हणतो. हा काय, आउटब्रीडिंगचा एक सिम्पलेस्ट फॉर्म आहे. हा काय, आउटब्रीडिंगचा एक सिम्पलेस्ट फॉर्म आहे. जर ही जी मेथड आहे आउटब्रीडिंग, ज्यावेळेस तुम्ही ही ब्रीडिंग सिस्टीममध्ये युटिलाइज करता त्यावेळेस काय होतं की ज्यावेळेस तुम्हाला मिल्क प्रोडक्शन वाढवायचं असेल तर तुम्ही ही मेथड जी आहे ही खूप इफेक्टिव्ह मेथड आहे. ठीक आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही हे दोन सेम ब्रीड ज्यावेळेस यूज करता त्यावेळेस असं नियरली अबाउट जे ब्रीड्स आहे त्यांचं 5 ते 6 जनरेशन अगोदर कोणताही प्रकारचा कॉमन ॲन्सिस्टर्स नसला पाहिजेत, म्हणजे त्यांचे कॉमन पॅरेंट्स नसले पाहिजेत. जर तुम्ही मागच्या 5 ते 6 पिढ्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याचे कोणत्याही प्रकारचे कॉमन पॅरेंट्स नसले पाहिजेत ॲटलिस्ट. ठीक आहे, आता बघा आउटब्रीडिंग म्हणजे काय, हा एक सिम्पलेस्ट फॉर्म आहे. कशाचा, आउटब्रीडिंगचा.
ठीक आहे. याच्यामध्ये काय अनरिलेटेड जे ॲनिमल्स आहे आपण त्याचं मॅटिंग करतो, पण ते अनरिलेटेड ॲनिमल्स एका सेम ब्रीडचे असले पाहिजेत. ज्यावेळेस तुम्हाला मिल्क प्रोडक्शन ज्यावेळेस वाढवायचं असेल त्यावेळेस ही जी मेथड आहे ही इफेक्टिव्ह आहे. दुसरं काय की ह्या ज्या 2 सैवाल आहे यांचे कोणत्याही प्रकारचं ब्लड रिलेशन नसलं पाहिजे. 5 ते 6 जनरेशन अगोदर यांचं कोणत्याही प्रकारचे कॉमन ॲन्सेस्टर्स नसले पाहिजेत. ठीक आहे. आता बघायचं आहे आपल्याला क्रॉस ब्रीडिंग. क्रॉस ब्रीडिंगमध्ये काय येतं की एखादा सुपेरियर मेल जो आहे एका पर्टिक्युलर ब्रीडचा त्याचं मेटिंग करायचं एखाद्या दुसऱ्या फिमेलसोबत, एखाद्या दुसऱ्या सुपेरियर फिमेलसोबत. ठीक आहे. जसं काही सैवाल, ठीक आहे, जसं काही सैवाल बघा, जसं काही आउटब्रीडिंग म्हणजे काय, क्रॉस ब्रीडिंग म्हणजे काय, क्रॉस ब्रीडिंग याच्यामध्ये काय सांगितलं मी तुम्हाला, एखादा जो सुपेरियर जो मेल आहे, सुपेरियर मेल ऑफ वन ब्रीड, सुपेरियर मेल ऑफ द वन ब्रीड आर क्रॉस विथ सुपेरियर फीमेल ऑफ द सुपेरियर फीमेल ऑफ अनादर ब्रीड. ज्याप्रमाणे जसं काही सैवालचा जो आपण एखादा सुपेरियर मेल घेतला, सैवालचा काय केला आपण एक सुपेरियर मेल घेतला, सुपेरियर मेल घेतला आणि गीर गायचं आपण सुपेरियर फिमेल घेतली आणि या दोघांचं क्रॉस करायचं. ठीक आहे. म्हणजे काय, सुपेरियर मेल आहे एका पर्टिक्युलर ब्रीडचा, त्याचा आपण क्रॉस केला आहे एका दुसऱ्या सुपेरियर ब्रीडसोबत किंवा एका दुसऱ्या सुपेरियर फिमेलसोबत जी दुसरी ब्रीड असणार आहे. ठीक आहे. आणि हे जे क्रॉस करून आपल्याला जे भेटते त्याला आपण काय म्हणतो, क्रॉस ब्रीड असं म्हणतो. काय म्हणतो, क्रॉस ब्रीड. मग आपण त्याला काय म्हणतो, हे काय सैवालचं आणि गीरचं क्रॉस आहे. सैवालचा आपण काय यूज केला, त्याच्यामध्ये मेल यूज केला म्हणजे काय यूज केलं, बुल यूज केला. आणि गीरची काय यूज केली आपण, फिमेल यूज केली म्हणजे काय यूज केली, हायफर यूज केली. ठीक आहे. आता बघा, मॅटिंग ऑफ द 2 ॲनिमल ऑफ द डिफरंट ब्रीड. इट इज अ मॅटिंग बिटवीन द 2 ॲनिमल ऑफ द डिफरंट ब्रीड. म्हणजे जे ब्रीड्स असले पाहिजेत हे वेगवेगळे असले पाहिजेत. ठीक आहे. हे सेम ब्रीड नको. आपण याच्यामध्ये काय बघितलं आहे, आउटब्रीडिंगमध्ये काय बघितलं आहे, हे जे ब्रीड आहे हे सेम आहे, पण याच्यामध्ये जे ब्रीड आहे हे वेगवेगळे असले पाहिजेत. त्याच्यामध्ये सैवाल किंवा गीरचं सुद्धा क्रॉस असू शकतं, किंवा सैवाल किंवा कांकरेजचं सुद्धा क्रॉस असू शकतं. ठीक आहे. एवढं लक्षात राहू द्या. नंतर काय, जी पण प्रोजेनी याच्यामध्ये आपल्याला भेटते क्रॉस केल्यानंतर त्या प्रोजेनीला आपण हायब्रिड विगर, ठीक आहे, त्या प्रोजेनीमध्ये हेट्रॉसिस जे असतं ते खूप जास्त प्रमाणात असतं. हायब्रिड विगर जो असतो तो जास्त प्रमाणात असतो आणि ती जी ब्रीड भेटते आपल्याला ती खूप जास्त सुपेरियर असते. कशाला, एखाद्या डिसीज रेजिस्टन्स तिच्यामध्ये कॅपॅसिटी जी आहे ती खूप जास्त प्रमाणात असते आणि हाय मिल्क प्रोडक्शन कॅपॅसिटी त्याच्यामध्ये जास्त असते. सपोज तुम्ही जर सैवाल आणि गीर या गाईचं क्रॉस केलं, तुम्हाला एक पर्टिक्युलर ब्रीड भेटेल या F1 जनरेशनमध्ये. सपोज तिचं नाव ठेवा A1. ठीक आहे. आता ही जी ब्रीड आहे त्याच्यामध्ये हेट्रॉसिस म्हणजे काय, जे जीन आहे ते वेगवेगळे असणार आहे, कारण की ज्या ब्रीड्स आहेत त्या पण आपल्या कशा आहे, वेगवेगळ्या आहेत. दुसरी गोष्ट काय, याच्यामध्ये हायब्रिड विगर म्हणजे काय, जे जीन आहे वेगवेगळे आहे म्हणजे हायब्रिड विगर आहे. हायब्रिड विगर म्हणजे काय की याच्यामध्ये हेट्रॉसिस जो आहे तो खूप जास्त प्रमाणात आहे. ठीक आहे. जर हेट्रॉसिस किंवा याचे जीन्स जर डिफरंट असतील तर एक सिंपल गोष्ट आहे की याच्यामध्ये जी डिसीज रेजिस्टन्स कॅपॅसिटी आहे या ॲनिमलची, या कोणत्या A1 ॲनिमलची, जो क्रॉस आहे सैवालचा आणि गीरचा, ती कशी असणार आहे, ती पण ऑब्वियसली जास्त असणार आहे. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये जी मिल्क इल्ड प्रोडक्शन जी कॅपॅसिटी आहे ती पण कशी असणार आहे, ती पण जास्त असणार आहे. ठीक आहे. आता हे बघितलं आपण क्रॉस ब्रीडचं. आता आपल्याला बघायचं आहे क्रॉस ब्रीडचे वेगवेगळे टाईप आहे. जसं सिंगल क्रॉसला आपण काय म्हणतो, 2 वे क्रॉस. जसं एक ए नावाची ब्रीड आहे, त्याचं क्रॉस कोणत्या ब्रीडसोबत करायचं, दुसऱ्या ब्रीडसोबत करायचं,
त्याच्यापासून आपल्याला जो पण भेटल याला आपण काय म्हणतो, दोन ब्रीडचं जर आपण क्रॉस करत असाल आणि ज्या दोन ब्रीड आहेत त्या आपण कशा असणार आहे, वेगवेगळ्या. एक तरी सहिवाल किंवा गीर असू शकते, सहिवाल किंवा हॉल्स्टीन फ्रिजन असू शकते, सहिवाल किंवा जर्सी असू शकते. ठीक आहे, या वेगवेगळ्या ब्रीड असू शकतात. ज्यावेळेस आपण दोन वेगवेगळ्या ब्रीडचं क्रॉस करतो त्याला आपण काय म्हणतो, सिंगल क्रॉस, किंवा याला आपण काय म्हणतो, 2 वे क्रॉस असं म्हणतो. आता 3 वे क्रॉस काय असतं, या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रीड्स आहेत, या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रीड आहे. या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रीडचं क्रॉस केल्यानंतर आपल्याला एक प्रोजेनी भेटते आणि या प्रोजेनीचं क्रॉस एखाद्या वेगळ्याच फिमेल सोबत करायचं, त्याला आपण काय म्हणतो, 3 वे क्रॉस असं म्हणतो. जसं काय एक गोष्ट लक्षात ठेवा, गीर आहे, ठीक आहे, आणि जर्सीचं ज्यावेळेस तुम्ही क्रॉस केलं, गीर आणि जर्सीचं क्रॉस केलं, त्याच्यातून तुम्हाला एक प्रोजेनी भेटल. ठीक आहे, त्या प्रोजेनीचं नाव आपण ठेवू A1. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट जनरेशन जी भेटेल त्या फर्स्ट जनरेशनचं नाव ठेवलं आपण A1. ठीक आहे, हा जो फर्स्ट जनरेशन आहे, सपोज असं समजा हा काय मेल, मग या मेलचं काय करायचं, एका दुसऱ्या फिमेल सोबत क्रॉस करायचं. मग ती दुसरी फिमेल काय असू शकते, गीर पण असू शकते किंवा कोणती पण फिमेल असू शकते. म्हणजे काय की ज्या तुम्ही दोन वेगवेगळ्या ब्रीडचं ज्यावेळेस क्रॉस केल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला एक प्रोजेनी भेटते, त्या प्रोजेनीचं क्रॉस एका तिसऱ्या फिमेल सोबत करायचं. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, 3 वे क्रॉस असं म्हणतो. याच्यामध्ये किती, ठीक आहे, म्हणजे काय की फर्स्ट जनरेशन मेल, हे बघा, फर्स्ट जनरेशन मेल आर द क्रॉस विथ द फिमेल ऑफ द थर्ड जनरेशन, दॅट इज अ फिमेल ऑफ द थर्ड जनरेशन. ठीक आहे, आता डबल क्रॉस म्हणजे काय, याला आपण 4 वे क्रॉस सुद्धा म्हणतो. म्हणजे बघा, ए आणि बीचं क्रॉस करायचं म्हणजे ब्रीड ए मेट विथ द ब्रीड बी, म्हणजे काय, सहिवाल प्लस गीरचं क्रॉस केल्यानंतर आपल्याला एक प्रोजेनी भेटेल, त्याचं नाव आहे F1. ठीक आहे, नंतर काय, हॉल्स्टीन फ्रिजन प्लस जर्सी याचं क्रॉस केल्यानंतर आपल्याला एक नवीन ब्रीड भेटेल, त्याचं नाव आहे F2. मग या F1 आणि F2चं क्रॉस करायचं, हे जे क्रॉस आहे याला आपण म्हणतो डबल क्रॉस किंवा याला 4 वे क्रॉस. या डबल क्रॉस आणि 4 वे क्रॉसमध्ये नियरली अबाउट 4 पॅरेंट्स इन्व्हॉल्व्ह असतात. किती पॅरेंट्स, 4 पॅरेंट्स इन्व्हॉल्व्ह असतात. लक्षात राहू द्या, तुम्हाला विचारू शकतात की सिंगल क्रॉसमध्ये किती पॅरेंट्स इन्व्हॉल्व्ह असतात, तर सिंगल क्रॉसमध्ये आपल्याला 2 पॅरेंट्स इन्व्हॉल्व्ह असतात, याला आपण 2 वे क्रॉस सुद्धा म्हणतो. नंतर डबल क्रॉसमध्ये किती पॅरेंट्स इन्व्हॉल्व्ह असतात, तर डबल क्रॉसमध्ये 4 पॅरेंट्स हे इन्व्हॉल्व्ह असतात, याला आपण 4 वे क्रॉस सुद्धा म्हणतो. आता क्रिस क्रॉस मॅटिंग म्हणजे काय, ठीक आहे, आता क्रिस क्रॉस मॅटिंग म्हणजे काय, लक्षात ठेवा, द मॅटिंग ऑफ द 2 डिफरंट ब्रीड इन द रोटेशनल मॅनर, याला आपण काय म्हणतो, क्रिस क्रॉस मॅटिंग असं म्हणतो. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, क्रिस क्रॉस मॅटिंग असं म्हणतो. सपोज समजा की ब्रीड ए आहे. ठीक आहे, क्रिस क्रॉस मॅटिंग म्हणजे काय असतं, क्रिस क्रॉस मॅटिंग, क्रिस क्रॉस मॅटिंग म्हणजे काय असतं की मॅटिंग ऑफ द 2 डिफरंट ब्रीड इन द रोटेशनल मॅनर, द मॅटिंग ऑफ 2 डिफरंट ब्रीड in a rotational manner, in a rotational manner. ठीक आहे, जसं काही समजा एक्झाम्पल देऊन जर तुम्हाला सांगायचं झालं तर सपोज ही एक ब्रीड ए आहे, ही काय आहे, ब्रीड ए आहे, हिचं क्रॉस कशासोबत करायचं, ब्रीड बी सोबत करायचं, ठीक आहे, याच्यातनं आपल्याला काय भेटल, पहिली एक प्रोजेनी भेटल, फर्स्ट भेटल, P1 भेटल. मग या P1चं काय करायचं, या जनरेशनमध्ये या P1चं काय करायचं, ब्रीड बी सोबत क्रॉस करायचं, मग परत आपल्याला एक नवीन प्रोजेनी भेटल, त्या प्रोजेनीचं नाव ठेवणार आहे आपण P2. मग या प्रोजेनी P2चं क्रॉस परत कशासोबत करायचं, ब्रीड ए सोबत करायचं. मग परत या ब्रीड ए सोबत क्रॉस केल्यानंतर आपल्याला एक नवीन प्रोजेनी भेटल P3. मग या P3चं क्रॉस परत कशासोबत करायचं, ब्रीड बी सोबत करायचं, या ब्रीड बी सोबत क्रॉस केल्यानंतर परत आपल्याला प्रोजेनी भेटणार आहे, त्या प्रोजेनीचं नाव आहे P4. मग या P4चं क्रॉस परत कशासोबत करायचं, ब्रीड ए सोबत करायचं. म्हणजे काय करायचं की प्रत्येक जनरेशनला जे पॅरेंट्स आहे ते रोटेशनल मॅनरने आपण त्याला मेट करायचं. पहिली जी आपल्याला P1 भेटेल, प्रोजेनी 1 भेटेल, त्याचं पहिल्यांदा क्रॉस ए सोबत करायचं. नंतरची P1 आणि एचं क्रॉस झाल्यानंतर आपल्याला जी प्रोजेनी भेटेल त्याचं नाव आहे P2. मग त्याचं बी सोबत क्रॉस करायचं, बी सोबत क्रॉस केल्यानंतर आपल्याला एक नवीन प्रोजेनी भेटेल, त्याचं नाव आहे P3. परत त्याचं क्रॉस कोणासोबत करायचं, ए सोबत करायचं. ए आणि P3चं क्रॉस केल्यानंतर आपल्याला P4 भेटेल, P4चं क्रॉस परत कशासोबत करायचं, बी सोबत करायचं. नंतर आपल्याला अशी परत एक प्रोजेनी भेटेल. म्हणजे असं हे जे क्रॉसिंग आहे याला आपण म्हणतो रोटेशनल क्रॉसिंग. म्हणजे काय, मॅटिंग ऑफ द 2 डिफरंट ब्रीड इन अ रोटेशनल मॅनर. म्हणजे काय की ह्या ज्या 2 डिफरंट
डिफरंट ब्रीड्स आहे, आपण याला रोटेट करतोय. प्रत्येक जनरेशनमध्ये आपण याला रोटेशनल मॅनरने आपण काय करतोय, याचा क्रॉस करतोय. बघा, पहिल्या जनरेशनमध्ये आपण काय केलं, ब्रीड बीचा यूज केला. नंतरचे प्रोजेनी 2 सोबत आपण ब्रीड एचा यूज केला. नंतरच्या P3 सोबत आपण परत कशाचा यूज केला, ब्रीड एचा यूज केला. ठीक आहे, म्हणजे काय की 2 डिफरंट ब्रीड्स आहे, त्यांचं मॅटिंग कसं करायचं, रोटेशनल मॅनरने करायचं. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो, क्रिस क्रॉस मॅटिंग असं म्हणतो. काय म्हणतो, क्रिस क्रॉस मॅटिंग असं म्हणतो. ठीक आहे, आता बघायचं आहे ग्रेडिंग ऑफ. ग्रेडिंग ऑफ म्हणजे काय की मॅटिंग बिटवीन द अनडिस्क्रिप्ट फिमेल विथ द प्युअर ब्रीड. ठीक आहे, मॅटिंग बिटवीन द अनडिस्क्रिप्ट फिमेल विथ द प्युअर ब्रीड, हे लक्षात ठेवा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अ मॅटिंग बिटवीन द अनडिस्क्रिप्ट फिमेल. It is a matching between the undescript female with a pure breed. ठीक आहे, आता कसं, आता सपोज तुमच्या गावात फिरणारी एक गाय आहे, तुमच्या गावात फिरणारी ही एक गाय. आता कोणालाच माहीत नाही ही जी गाय आहे या गायीचं पर्टिक्युलर ब्रीड कोणतं आहे. ही हॉल्स्टीन फ्रिजन आहे का, जर्सी आहे का, ही सहिवाल आहे का, ही कांक्रेज आहे. म्हणजे ही प्युअर ब्रीड नाहीच आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, ही प्युअर ब्रीड नाहीच आहे, म्हणजे ही हायब्रीड आहे. याच्यामध्ये कोणाची जीन्स आहे, हिचा ॲपिरन्स जो आहे तो आपण ओळखूच शकत नाही. ठीक आहे, आणि जनरली ज्या गावात ज्या गायी फिरतात, ज्या एकदम मोकाट असतात, ज्या एकदम रोडवर फिरतात, ज्यांचं पर्टिक्युलर जे ब्रीड आहे आपण ते रिकग्नाईज, किंवा कोणती ब्रीड्स आहे ही आपण रिकग्नाईज करू शकत नाही, अशा ज्या ब्रीड्स असतात त्याला आपण नॉन डिस्क्रिप्ट ब्रीड किंवा नॉन डिस्क्रिप्ट कॅटल असं म्हणतो. ज्यावेळेस एखादी नॉन डिस्क्रिप्ट फिमेल, काय नॉन डिस्क्रिप्ट फिमेल, ज्यावेळेस एखाद्या नॉन डिस्क्रिप्ट फिमेलचं क्रॉस आपण कशासोबत करतो, एखाद्या प्युअर ब्रीडसोबत करायचं. कशासोबत करायचं, प्युअर ब्रीडसोबत करायचं, प्युअर ब्रीड. मग ही प्युअर ब्रीड जर जर्सी जर असेल, जर्सी पण असू शकते. ही प्युअर ब्रीड हॉल्स्टीन फ्रिजन पण असू शकते. ही प्युअर ब्रीड सहिवाल पण असू शकते. ही प्युअर ब्रीड कांग्रेस पण असू शकते. आता मेंडलचा तुम्ही लॉ शिकलाय, लॉ ऑफ सेग्रिगेशन किंवा लॉ ऑफ डॉमिनन्स. ठीक आहे, मेंडलचा लॉ काय सांगतो की जी पण तुमची फर्स्ट जनरेशन बनणार आहे त्या फर्स्ट जनरेशनमध्ये 50% जी जीन्स असणार आहे ते तुमच्या मदरकडनं असणार आहे, जे 50% जे जीन असणार आहे ते तुमच्या पॅरेंट्सकडनं असणार आहे. म्हणजे 50% जे जीन तुमच्या प्रोजेनीमध्ये असणार आहे ते मदरकडनं 50% असणार आहे आणि फादरकडनं 50% असणार आहे. म्हणजे काय की जी नॉन डिस्क्रिप्ट फिमेल होती, जी सध्या नॉन डिस्क्रिप्ट फिमेल होती, जी 100% नॉन डिस्क्रिप्ट फिमेल होती, आता ती किती पर्सेंट नॉन डिस्क्रिप्ट झाली, फक्त 50%. कारण की आपण काय केलं, ज्यावेळेस एखाद्या नॉन डिस्क्रिप्ट फिमेलचं क्रॉस एखाद्या प्युअर ब्रीडसोबत करतो त्यावेळेस एक नवीन जनरेशन बनते. त्या जनरेशनचं नाव ठेवलं आपण F1. या F1 जनरेशनमध्ये जे 50% जे जीन असणार आहे ते नॉन डिस्क्रिप्टचे असणार आहे आणि 50% जे जीन असणार आहे ते कशाचे असणार आहे, प्युअर ब्रीड. कारण की मेंडलचा लॉ काय सांगतो की जी पण नवीन जनरेशन बनते त्या जनरेशनमध्ये 50% जे जीन असतात ते कोणाकडून येतात, मदरकडनं येतात, आणि 50% जे जीन आहे ते कोणाकडनं येतात, फादरकडनं येतात. मग फादर कोण आहे आपल्याकडे, प्युअर ब्रीड. प्युअर ब्रीड कोणती आहे, ती सहिवाल पण असू शकते, जर्सी पण असू शकते, हॉल्स्टीन फ्रिजन पण असू शकते किंवा कांग्रेस पण असू शकते. ठीक आहे, आता काय झालं, 50% नॉन डिस्क्रिप्टचे जीन आहेत, 50% जे आहे ते प्युअर ब्रीडचे आहे. परत आपण काय केलं, जी ब्रीड आपल्याला भेटली आहे, जी ब्रीड आता ही आपल्याला भेटली आहे, याचं परत आपल्याला कशासोबत क्रॉस करायचं, एका परत प्युअर ब्रीडसोबत क्रॉस करायचं. प्युअर ब्रीडसोबत ज्यावेळेस आपण क्रॉस करतो याच्या वेळेस काय होणार आहे की 50% परत जे 50% जे जीन आहे ते कशाचे येणार आहे, प्युअर ब्रीडचे येणार आहे, आणि नॉन डिस्क्रिप्टचे किती येणार आहे, 50% येणार आहे. ठीक आहे, म्हणजे आता जी आपली ब्रीड बनणार आहे ती किती पर्सेंट प्युअर असणार आहे, 75% प्युअर असणार आहे. ठीक आहे, असंच एक गोष्ट लक्षात राहू द्या की एखादी नॉन डिस्क्रिप्ट जी फिमेल आहे तिला प्युअर बनण्यासाठी एखाद्या नॉन डिस्क्रिप्ट फिमेलला त्याची जी प्रोजिनी आहे समोर, जर तिला आपल्याला प्युअर करायचं आहे तर नियरली अबाउट आपल्याला 7 जनरेशन लागणार आहे. त्याला 100% प्युअर ब्रीडमध्ये जर ट्रान्सफॉर्म करायचं असेल तर किती, 7 जनरेशन. ठीक आहे, ग्रेडिंग अप म्हणजे काय, इट इज अ मॅटिंग बिटवीन द अनडिस्क्रिप्ट फिमेल. ग्रेडिंग अप म्हणजे काय, इट इज अ मॅटिंग बिटवीन द अनडिस्क्रिप्ट फिमेल विथ द प्युअर ब्रीड. आफ्टर द 7 जनरेशन द नॉन डिस्क्रिप्ट फिमेल अक्वायर्ड द कॅरेक्टर ऑफ द प्युअर ब्रीड. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो, ग्रेडिंग अप असं म्हणतो. आता स्पेसिस हायब्रिडायझेशन म्हणजे काय, स्पेसिस हायब्रिडायझेशन म्हणजे काय की हा एक मोस्ट एक्सटेन्सिव्ह फॉर्म आहे कशाचा, आउटब्रीडिंगचा.
हा काय मोस्ट एक्सटेन्सिव्ह फॉर्म आहे कशाचा, आउटब्रीडिंगचा. या स्पेसिफिक हायब्रिडायझेशनला आपण इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन. बघा आता हा जो फिमेल हॉर्स आहे ज्याला आपण मेयर असं म्हणतो, हा जो मेल डॉंकी आहे ज्याला आपण जॅकल ॲस सुद्धा म्हणतो, या दोघांचं ज्यावेळेस क्रॉस केला जातो त्यावेळेस त्याच्यापासून एक नवीन ऑर्गॅनिझम बनतो, तो आहे म्यूल. आणि हा जो म्यूल आहे हा कसा असतो, स्टराईल ॲनिमल्स असतो. स्टराईल ॲनिमल म्हणजे काय, याचं क्रॉस तुम्ही कोणासोबत जरी केलं तरी तो प्रोजेनी बनवू शकत नाही. आता का असं का बरं होतं, की सपोज असं लक्षात ठेवा की हा जो फिमेल हॉर्स आहे याच्यामध्ये 64 याचा जो क्रोमोझोम नंबर आहे 2n=64, याचा जो क्रोमोझोम नंबर आहे 2n=62. मी तुम्हाला सांगितलं की 50% जे जीन आहे ते फादरकडनं येतात, म्हणजे याच्याकडनं किती येणार आहे 32, याच्याकडनं किती येणार आहे, याच्याकडनं किती येणार आहे 31. बघा 2 1 3, 2 आणि 1 किती होतं 3, आणि 3 आणि 3 किती होतं 66, 63 काय, हा काय, हा बघा हा काय, म्हणजे जर एखादा ऑड नंबरमध्ये जर जीन बनत असेल, जर ऑड नंबर जर एखाद्या कोणत्या पण ऑर्गॅनिझमचा क्रोमोझोम जर असेल, मी काय म्हटलं तुम्हाला, ऑड नंबर जर एखाद्या कोणत्याही ऑर्गॅनिझमचा जर क्रोमोझोम असेल तर तो जो ऑर्गॅनिझम्स आहे किंवा तो जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तो कसा असतो, स्टराईल असतो. स्टराईल म्हणजे काय, इट कॅनॉट प्रोड्यूस द प्रोजेनी, और इट कॅनॉट फॉर्म द न्यू ऑर्गॅनिझम इफ ही मेट विथ द एनी फिमेल ऑर्गॅनिझम. ठीक आहे, जसं की ज्यावेळेस हॉर्स प्लस डॉंकी याचं क्रॉस होतं, याच्यापासून म्यूल बनतो. या म्यूलला तुम्ही कोणासोबत जरी क्रॉस केलं तरी हा प्रोजेनी बनू शकत नाही, कारण की त्याच्यामध्ये जे जीन आहे हे कसे जीन आहे, ट्रिप्लॉइड जीन. म्हणजे असे कोणतेही जीन जे ऑड नंबरमध्ये किंवा असे कोणतेही क्रोमोझोम जे ऑड नंबरमध्ये प्रेझेंट असतात ते जनरली ज्या ॲनिमलमध्ये प्रेझेंट असतात तो ॲनिमल कसा असतो, स्टराईल असतो. ठीक आहे, आता स्पेसिस हायब्रिडायझेशन म्हणजे काय, हा एक मोस्ट एक्सटेन्सिव्ह फॉर्म आहे कशाचा, आउटब्रीडिंगचा, ज्याला आपण इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन सुद्धा म्हणतो. ठीक आहे, आता टॉप क्रॉसिंग म्हणजे काय, आता सुपिरियर क्वालिटीचा जो मेल बुल आहे तो एखाद्या इन्फेरियर फिमेल सोबत क्रॉस करायचा, त्याला आपण म्हणतो टॉप क्रॉसिंग. ठीक आहे, आता आपण बघितलं आहे की ग्रेडिंग अपमध्ये सुद्धा आपण काय करतो की एखादी इन्फेरियर फिमेल आहे, एखादी अनडिस्क्रिप्ट फिमेल आहे ज्याला आपण प्युअर ब्रीड सोबत क्रॉस करतो. आता ग्रेडिंग अप आणि टॉप क्रॉसिंगमध्ये डिफरन्स काय, की ग्रेडिंग अपमध्ये काय असतं की एखादी नॉन डिस्क्रिप्ट जी फिमेल आहे, ग्रेडिंग अपमध्ये जनरली काय असतं की एखादी नॉन डिस्क्रिप्ट फिमेल आहे, त्याची प्रोजेनी समोर प्युअर करण्यासाठी आपण त्या नॉन डिस्क्रिप्ट फिमेलला म्हणजे नियरली अबाउट 7 जनरेशनपर्यंत आपण क्रॉसिंग करत असतो. किती, 7 जनरेशनपर्यंत आपण क्रॉसिंग करत असतो, जोपर्यंत जी प्युअर ब्रीड आहे ती 100% प्युअर बनत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये 100% जे कॅरेक्टर असणार आहे त्या प्रोजेनीमध्ये ते प्युअर ब्रीडचे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण ते क्रॉस करत असतो. आणि ते कॅरेक्टर, प्युअर ब्रीडचे पूर्ण कॅरेक्टर या प्रोजेनीमध्ये येण्यासाठी नियरली अबाउट आपल्याला 7 जनरेशन लागतात. किती जनरेशन्स लागतात, 7 जनरेशन्स लागतात. ठीक आहे, पण हे जे टॉप क्रॉसिंग आहे, सपोज एखादी इन्फेरियर फिमेल काऊ आहे, त्याचा एखाद्या प्युअर ब्रीडसोबत क्रॉस करायचं. ठीक आहे, या इन्फेरियर फिमेल काऊमध्ये असा एखादा जीन आहे की तो डिसीज रेजिस्टन्स आहे, आणि या प्युअर ब्रीडचं कॅरेक्टरिस्टिक आहे की तो डिसीज रेजिस्टन्स सुद्धा आहे आणि हाय मिल्क इल्ड पण प्रोड्यूस करतो. पण ही जी इन्फेरियर फिमेल आहे ही काय करते की हाय मिल्क इल्ड प्रोड्यूस करत नाही, पण याच्यामध्ये जे डिसीज रेजिस्टन्स कॅपॅसिटी आहे ती खूप जास्त आहे. तर ज्यावेळेस आपण एखाद्या इन्फेरियर फिमेलचं क्रॉस एखाद्या प्युअर ब्रीडसोबत करतो त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं की मेंडलचा एक लॉ आहे की 50% जे कॅरेक्टर आहे ते फिमेलकडनं येतात, 50% जे कॅरेक्टर आहे ते मेलकडनं येतात. म्हणजे याच्यामध्ये काय करतो आपण, फक्त एकच याच्या टॉप क्रॉसिंगमध्ये काय करतो, एकच जनरेशन फक्त आपण क्रॉस करतो, क्रॉस करतो. म्हणून काय करतो, टॉप क्रॉसिंग का नाव आहे त्याचं, की आपण जी इन्फेरियर फिमेल आहे तिचं क्रॉस एखाद्या टॉप ब्रीड सोबत करतो. टॉप म्हणजे काय, एकदम सुपिरियर ब्रीड सोबत करतो. ठीक आहे, तेवढं लक्षात राहू द्या. आता लाईन क्रॉसिंग म्हणजे काय, आता लक्षात ठेवा की मॅटिंग ऑफ द 2 डिफरंट इनब्रीड्स लाईन ऑफ द सेम स्पेसिस, त्याला आपण काय म्हणतो, लाईन क्रॉसिंग असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे काय, द मॅटिंग ऑफ द 2 डिफरंट इनब्रीड लाईन ऑफ द सेम स्पेसिस. जसं काही हॉल्स्टेन फ्रिजन आहे, ही एक ब्रीड आहे, कोणती, हॉल्स्टेन फ्रिजन.
दुसरी एक ब्रीड आहे, तिचं पण नाव काय, हॉल्स्टेन फ्रिजन. आता काय की एक जी हॉल्स्टेन फ्रिजन आहे तिचं एक कॅरेक्टर आहे, ती काय करते, गुड म्हणजे चांगल्या प्रकारे दूध म्हणजे जास्त दूध प्रोड्यूस करते, जास्त मिल्क देते, ठीक आहे. आणि दुसरी जी हॉल्स्टेन फ्रिजन आहे त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर आहे, ते काय आहे, डिसीज रेजिस्टन्स कॅरेक्टर आहे. ज्यावेळेस या दोन डिफरंट लाईन्स आहे, म्हणजे ज्यावेळेस या दोन डिफरंट ज्या हॉल्स्टेन फ्रिजन आहे, ज्यावेळेस तुम्ही याचं क्रॉस करतात त्यावेळेस एक नवीन प्रोजेनी बनते, ठीक आहे. त्यावेळेस एक नवीन प्रोजेनी बनते आणि त्या प्रोजेनीमध्ये हे दोन्ही कॅरेक्टर असतात. त्या प्रोजेनीमध्ये डिसीज रेजिस्टन्स कॅरेक्टरसुद्धा असतो आणि हाय मिल्क इल्ड प्रोड्यूस करण्याचं सुद्धा कॅरेक्टर असतं. म्हणजेच काय, लाईन क्रॉसिंग म्हणजे काय की मॅटिंग ऑफ द टू डिफरंट इनब्रीड लाईन्स. म्हणजे काय, इनब्रीड लाईन म्हणजे काय, सेम स्पेसिसचे आहे, सेम ब्रीड आहे. हॉल्स्टेन फ्रिजन ह्या एकच ब्रीड आहे. म्हणजे काय, मॅटिंग ऑफ द टू इनब्रीड्स लाईन ऑफ द सेम स्पेसिस, मॅटिंग ऑफ द टू डिफरंट इनब्रीड्स लाईन ऑफ द सेम स्पेसिस. ठीक आहे, समजलं का. सेम स्पेसिस म्हणजे काय, हॉल्स्टेन फ्रिजन काय एकच आहे, ठीक आहे, पण त्याच्यामध्ये काय डिफरंट इनब्रीड्स लाईन आहे, ठीक आहे, लक्षात राहू द्या. म्हणजे काय, या वेगवेगळ्या आहे, ठीक आहे, लक्षात ठेवा. आता आउट क्रॉसिंग म्हणजे काय, मॅटिंग ऑफ द ॲनिमल विदिन द सेम ब्रीड बट हॅव्हिंग द नो कॉमन ॲन्सेस्टर अप टू द 4 to 6 जनरेशन, त्याला आपण काय म्हणतो, आउट क्रॉसिंग असं म्हणतो, ठीक आहे, लक्षात ठेवा. Matting of the animal within the same breed but having the no common ancestors up to the 4 to 6 generation, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, आउट क्रॉसिंग असं म्हणतो. टॉप क्रॉसिंग मी तुम्हाला सांगितलं, ठीक आहे. आता एकदा परत आपण सगळं काही रिवाइज करून घेऊयात. बघा, ब्रीडिंग सिस्टीम म्हणजे काय, इनब्रीडिंग म्हणजे काय, आउटब्रीडिंग म्हणजे काय. ब्रीडिंग सिस्टीमचे दोन पार्ट्स पडतात, इनब्रीडिंग आणि आउटब्रीडिंग. इनब्रीडिंगमध्ये दोन पार्ट्स पडतात, क्लोज ब्रीडिंग आणि लाईन ब्रीडिंग. आता इनब्रीडिंग म्हणजे काय की मॅटिंग बिटवीन द व्हेरी क्लोजली रिलेटेड ॲनिमल्स, त्याला आपण काय म्हणतो, इनब्रीडिंग. जसं काही ब्रदर आणि सिस्टरमध्ये क्रॉस. या इनब्रीडिंगचा प्रॉब्लेम्स काय की याच्यामध्ये प्रोडक्शन जे आहे किंवा जे मिल्क फॅट आहे ते रिड्यूस होतं, याच्यामध्ये डिसीज ससेप्टिबिलिटी वाढते, याच्यामध्ये मोर्टॅलिटी रेट जो आहे त्याला आपण म्हणतो मृत्यू दर जो आहे तो पण वाढतो. नंतर जेनेटिक युनिफॉर्मिटी वाढते. जेनेटिक युनिफॉर्मिटी वाढल्यामुळे काय होतं की जी रिप्रोडक्टिव्ह एफिशियन्सी आहे ती पण ॲनिमलची काय होते, रिड्यूस होते. इनब्रीडिंगचे दोन पार्ट्स पडतात की हा जो क्लोज ब्रीडिंग आहे हा कसा एक मोर इंटेन्सिव्ह फॉर्म आहे, कशाचा, इनब्रीडिंगचा. जसं काही फादर आणि डॉटरमध्ये जे क्रॉस असते त्याला आपण काय म्हणतो, क्लोज ब्रीडिंग असं म्हणतो. लाईन ब्रीडिंग म्हणजे काय असतं की लेस इंटेन्सिव्ह फॉर्म आहे, कशाचा, इनब्रीडिंगचा. याचं एक्झाम्पल आहे हाफ सिब मॅटिंग. म्हणजे काय, हाफ सिस्टर अँड ब्रदर मॅटिंग, ठीक आहे, त्याला आपण कझन मॅटिंग सुद्धा म्हणतो, ठीक आहे. नंतर आउटब्रीडिंग म्हणजे काय असतं की मॅटिंग ऑफ द अनरिलेटेड ॲनिमल्स, मॅटिंग ऑफ द अनरिलेटेड ॲनिमल ऑफ द सेम ब्रीड्स, त्याला आपण काय म्हणतो, आउटब्रीडिंग असं म्हणतो. जसं काही सहिवाल आणि सहिवालचं क्रॉस आहे. म्हणजे काय, हे दोन ॲनिमल काय एकाच ब्रीडचे आहे पण हे दोघांना अनरिलेटेड आहे, म्हणजे यांचं कोणत्याही प्रकारचं ब्लड रिलेशन नाही आहे, ठीक आहे. हा जो आउटब्रीडिंग आहे हा कसा आहे, सिम्पलेस्ट फॉर्म आहे कशाचा, आउटब्रीडिंगचा. आणि ही जी मेथड आहे ही इफेक्टिव्ह आहे कशासाठी, मिल्क इल्ड प्रोडक्शनसाठी. जे मिल्क प्रोडक्शन आहे ते जर वाढवायचं असेल तर ही इफेक्टिव्ह मेथड आहे. या मेथडमध्ये 5 ते 6 जनरेशनपर्यंत कोणतेही कॉमन ॲन्सेस्टर्स नसले पाहिजेत, ठीक आहे. नंतर क्रॉस ब्रीडिंग म्हणजे काय असतं की एखादा सुपेरियर मेल आहे एका पर्टिक्युलर ब्रीडचा, तो क्रॉस करायचा एका सुपेरियर फिमेलसोबत, जी सुपेरियर फिमेल एका दुसऱ्या ब्रीडची असणार आहे, ठीक आहे. जसं काही मॅटिंग बिटवीन द टू ॲनिमल ऑफ द डिफरंट ब्रीड. आणि याच्यामध्ये काय होतं की जो पण सुपेरियर ट्रेट्स असणार आहे त्या क्रॉस ब्रीडमध्ये येणार आहे, ठीक आहे. मग त्याचा जो हायब्रिड विगर आहे तो वाढणार आहे, त्याचा हेट्रोसिस जास्त असणार आहे. जसं की तुम्ही एक्झाम्पल बघा, बिकानेरी इव ही एक शीप आहे, त्याचा क्रॉस कशासोबत, बिकानेरी इव ही एक शीप आहे, त्याचं क्रॉस कशासोबत केलं आपण, मरिनो रॅमसोबत केलं आणि त्याच्यापासून काय बनवलं, हिसाराडेल बनवला, ठीक आहे, लक्षात ठेवा. नंतर बघा, आता क्रॉस ब्रीडचे वेगवेगळे प्रकार आहे. सिंगल क्रॉस, 2 वे क्रॉस. ज्यावेळेस दोन डिफरंट ब्रीडचं ज्यावेळेस आपण क्रॉस करतो त्याला आपण काय म्हणतो, सिंगल क्रॉस. 3 वे क्रॉस म्हणजे काय असतं की ए ब्रीड आहे आणि बी ब्रीड आहे, या दोघांचं क्रॉस केल्यानंतर आपल्याला एक नवीन ब्रीड भेटते, त्याचं नाव आहे सी ब्रीड. या सी ब्रीडचं क्रॉस कोणासोबत करायचं, एका तिसऱ्या फिमेलसोबत, त्याला आपण काय म्हणतो, 3 वे क्रॉस. म्हणजे याच्यामध्ये काय असतात बघा, फर्स्ट जनरेशन मेल आर द क्रॉस विथ द फिमेल ऑफ द थर्ड,
ठीक आहे. नंतर डबल क्रॉस म्हणजे काय असतं, याला आपण 4 वे क्रॉस असं म्हणतो. याच्यामध्ये 4 पॅरेंट्स हे इन्व्हॉल्व्ह असतात. जसं काही ए ब्रीड आहे, बी ब्रीड आहे, याचं क्रॉस केल्यानंतर आपल्याला F1 भेटणार आहे. ब्रीड सी आहे, ब्रीड डी आहे, याचं क्रॉस केल्यानंतर आपल्याला F2 भेटणार आहे. नंतर या F1 आणि F2चं क्रॉस करायचं. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो, डबल क्रॉस किंवा 4 वे क्रॉस. क्रिस क्रॉस मॅटिंग म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं. क्रिस क्रॉस मॅटिंग म्हणजे काय, मॅटिंग ऑफ द 2 डिफरंट ब्रीड इन अ रोटेशनल मॅनर. त्याला आपण काय म्हणतो, क्रिस क्रॉस मॅटिंग असं म्हणतो. आता बघा, मॅटिंग ऑफ द 2 डिफरंट ब्रीड्स इन अ रोटेशनल मॅनर. जसं काही ब्रीड ए आहे, ब्रीड बी आहे, याच्यापासून आपल्याला एक नवीन प्रोजेनी भेटणार आहे. त्या प्रोजेनीचं नाव ठेवलं आपण P1. या P1चं क्रॉस कोणासोबत करायचं, पहिल्यांदा B2 करायचं. B2 सोबत या P1चं क्रॉस केल्यानंतर आपल्याला प्रोजेनी 2 भेटणार आहे. या प्रोजेनीचं 2चं क्रॉस कोणासोबत करायचं, अगोदर आपण B सोबत केलं, आता आपल्याला कोणासोबत करायचं, A सोबत करायचं. म्हणजे जो प्रत्येक पॅरेंट आहे तो आपल्याला रोटेशनल मॅनरने याचं यूज करायचं आहे. म्हणून आपण याचं काय सांगितलं आहे, क्रिस क्रॉस मॅटिंग म्हणजे काय, मॅटिंग ऑफ द 2 डिफरंट ब्रीड इन अ रोटेशनल मॅनर. त्याला आपण काय म्हणतो, क्रिस क्रॉस मॅटिंग असं म्हणतो. आता ग्रेडिंग अप म्हणजे काय, एखादी अनडिस्क्रिप्ट फिमेल असेल त्याचं क्रॉस कोणासोबत करायचं, प्युअर ब्रीड सोबत करायचं. ठीक आहे. आफ्टर 7 जनरेशन म्हणजे 7व्या जनरेशन्स नंतर ती जी नॉन डिस्क्रिप्ट फिमेल आहे ती कोणते कॅरेक्टर ॲक्वायर्ड करते, प्युअर ब्रीडचे. ठीक आहे. आता स्पेसिस हायब्रिडायझेशन म्हणजे काय, की हे जे मोस्ट एक्सटेन्सिव्ह फॉर्म आहे कशाचं, आउटब्रीडिंगचं. ठीक आहे, याला आपण इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन सुद्धा म्हणतो. जसं काही एक हॉर्स आहे, हॉर्सचं ज्यावेळेस आपण क्रॉस एका मेल डॉंकीसोबत करतो त्याच्यापासून एक आपल्याला नवीन हायब्रिड भेटतं, त्याचं नाव आहे म्यूल. आणि हा जो म्यूल असतो हा कसा असतो, स्टराईल असतो, कारण की याच्यामध्ये जे क्रोमोझोम्स आहे हे कसे आहे, ऑड आहे, म्हणजे कसे ट्रिपलेट क्रोमोझोम्स आहे. ठीक आहे. नंतर टॉप क्रॉसिंग म्हणजे काय असतं, की सुपेरियर क्वालिटीचा जो मेल आहे त्याचं क्रॉस करायचं आहे का इन्फेरियर फिमेलसोबत. ठीक आहे. नंतर लाईन क्रॉसिंग म्हणजे काय असतं, मॅटिंग ऑफ द 2 डिफरंट इनब्रीड लाईन ऑफ द सेम स्पेसिस. म्हणजे आपण 2 डिफरंट ब्रीडचं जे आहे, इनब्रीड ब्रीड जे आहे त्याचं एका ब्रीडसोबत म्हणजे सेम ब्रीडसोबत क्रॉस करायचं आहे. आता कसं, हॉल्स्टेन फ्रिजन एक ब्रीड आहे, ती काय प्रोड्यूस करते, गुड मिल्क इल्ड प्रोड्यूस करण्यामध्ये त्याची क्वालिटी आहे. ठीक आहे. नंतर दुसरी हॉल्स्टेन फ्रिजन आहे, त्याच्यामध्ये डिसीज रेजिस्टन्स कॅरेक्टर आहे. मग या दोन हॉल्स्टेन फ्रिजनचं क्रॉस करायचं, म्हणजे जी पण आपल्याला नवीन ब्रीड भेटेल त्याच्यामध्ये या दोन्ही हॉल्स्टेन फ्रिजनचे कॅरेक्टर असणार आहे. आता आउट क्रॉसिंग म्हणजे काय असतं, मॅटिंग ऑफ द ॲनिमल विदिन द सेम ब्रीड बट हॅव्हिंग द नो कॉमन ॲन्सेस्टर अप टू द 4 to 6 जनरेशन. म्हणजे आपण 2 अशा ॲनिमलचं क्रॉस करायचं. सपोज ब्रीड ए आहे आणि एक ब्रीड बी आहे, या 2 ब्रीडचं क्रॉस करायचं. ठीक आहे. म्हणजे अशा 2 ब्रीडचं क्रॉस करायचं की त्यांचे 5 ते 6 जनरेशन अगोदर कोणत्याही प्रकारचं ब्लड रिलेशन्स नसलं पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचे कॉमन ॲन्सेस्टर्स त्यांचे नसले पाहिजेत. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, आउट क्रॉसिंग असं म्हणतो. ठीक आहे. चला, आजच्यासाठी एवढंच आहे. हे आज आपण शिकलो आहे सिस्टम ऑफ ब्रीडिंग. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, मोस्ट ऑफ द एक्झाममध्ये हा टॉपिक विचारला जातो. ठीक आहे. चालेल, थँक्यू. आता उद्या आपण शिकूया न्यूट्रिशनल काय असते काय नाही, ॲनिमल न्यूट्रिशन शिकूयात. नंतर आपण मिल्क टेक्नॉलॉजी स्टार्ट करूयात. मिल्क टेक्नॉलॉजीमध्ये जे एखादी पर्टिक्युलर काऊ आहे ती मिल्क कसं प्रोड्यूस करते. नंतर आपण ॲनिमल डिसीजेस शिकूयात. नंतर आपण गोट शिकूयात, शीप शिकूयात, पीकबद्दल पण शिकूयात, कॅमलबद्दल पण शिकूयात. ठीक आहे. प्रत्येक टॉपिक शिकूयात की असं डेअरी जे आहे, ॲनिमल हजबंडरी डेअरी सायन्स हा टॉपिक हा आपण होलिस्टिकली पूर्ण कंप्लीट करूयात. ठीक आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आपण जे शिकलो आहे हा जो सिस्टम ऑफ ब्रीडिंग जो टॉपिक आहे, ठीक आहे, हा MCR असू द्या, MCR एक्झाम असू द्या. ठीक आहे. MCR एक्झाम असू द्या किंवा IBPS बँकिंगचे एक्झाम असू द्या किंवा नॅशनल सीड कॉर्पोरेशन असू द्या किंवा नाबार्डची एक्झाम असू द्या. ठीक आहे. हा जो टॉपिक आहे सिस्टम ऑफ ब्रीडिंग, हा टॉपिकवर फ्रिक्वेंटली क्वेश्चन जे आहेत ते विचारले जातात, फ्रिक्वेंटली क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे. या IBPS बँकिंगची जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे खूप वेळेस. क्रिस क्रॉस म्हणजे काय असतं, इन ब्रीड म्हणजे काय असतं, इन ब्रीडिंगचे जे डिसॲडव्हान्टेजेस जे आहे ते काय आहे, किंवा याच्यामध्ये ज्यावेळेस आपण मॅटिंग करतो त्याच्यामुळं काय होतं की जी जेनेटिक युनिफॉर्मिटी आहे ती वाढते. जेनेटिक युनिफॉर्मिटी जर वाढली तर जे डिसीज ससेप्टिबिलिटी आहे, म्हणजे डिसीज होण्याची जी लवकर डिसीज होतो ॲनिमलला कोणता पण, जर लवकर डिसीज झाला तर तो ॲनिमलचा जो मृत्यूदर आहे ज्याला आपण मोर्टॅलिटी रेट असं म्हणतो ते पण जास्त प्रमाणात वाढते. ठीक आहे. तर ह्या बेसिक गोष्टी आहे, या तुम्हाला शिकावं लागतील. आता हे इन ब्रीडिंगवर सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे, क्लोज ब्रीडिंगवर सुद्धा विचारलेला आहे, लाईन ब्रीडिंगवर सुद्धा विचारलेला आहे. ठीक आहे. हे जे सर्व पार्ट आहे हे व्यवस्थित प्रकारे बघा. हा जो चार्ट आहे हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हा चार्ट परत एकदा चांगल्या प्रकारे रिवाईज करून घ्या. ठीक आहे. चलो,
आजचं लेक्चर आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरला आपण मिल्क टेक्नॉलॉजी स्टार्ट करूयात. मिल्क टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, की एक गोष्ट लक्षात राहू द्या, नेक्स्ट नंतर आपल्याला काय शिकायचं आहे, की आपलं खूप ट्रायल आहे. आतापर्यंत आपण जे शिकलो आहे ते फक्त 20% आहे. ठीक आहे, आपल्याला पूर्ण सिलेबस जो आहे तो 80% आणि पूर्ण डिटेलमध्ये कवर करायचा आहे, जो तुमच्या सगळ्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एक्झामसाठी कामीला आला पाहिजेत. ठीक आहे, म्हणजे सगळ्या एक्झामची जी रिक्वायरमेंट आहे त्याच्यामध्ये सगळं काही ते फुलफिल झालं पाहिजेत. ठीक आहे, एवढं आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे, चला आजचं लेक्चर इथेच थांबूयात. थँक्यू.